हॅलो एव्हरीवन, मी उमेश. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. फायनली आपण व्होकॅब्लरी सिरीजची सुरुवात या ठिकाणी करत आहोत. आजच्या या व्हिडिओच्या पहिल्या पार्ट्समध्ये आपण MPSCकडनं घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या इडियम्स आणि फ्रेजेस त्या या पार्ट्समध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला इडियम्स आणि फ्रेजेस आपण बघण्यापूर्वी 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा किंवा त्याचबरोबर परीक्षेमध्ये जे काही इडियम्स आणि फ्रेजेसवरती प्रश्न विचारले जातात ते कशा स्वरूपाचे विचारले जातात हे थोडक्यात आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेसचा अभ्यास करण्यासाठी MPSCकडनं घेण्यात आलेले सर्व प्रकारचे जे काही पेपर्स असतील की ज्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, त्यानंतर कंबाईन ग्रुप बीची जी काही मुख्य परीक्षा असेल ती, किंवा त्याचबरोबर तुम्हाला कंबाईन ग्रुप सीची जे काही एक्झाम्स आहे त्यामध्ये आलेले जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असतील ते पेपर्स तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिस करायचे. तरच तुम्हाला या ठिकाणी इडियम्स आणि फ्रेजेस कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर इडियम्स आणि फ्रेजेस या परीक्षेमध्ये ज्या काही त्याचं जे काही स्वरूप आहे ते त्यामध्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो की तुम्हाला काही ठिकाणी ह्या ज्या काही इडियम्स आणि फ्रेजेस आहे या फिल इन द ब्लँक्सच्या स्वरूपामध्ये परीक्षेमध्ये विचारल्या जातात. काही ठिकाणी तुम्हाला त्या मॅच द पेअर्स, म्हणजे तुम्हाला एका बाजूला इडियम्स आणि फ्रेजेस असेल तर दुसऱ्या बाजूला त्याचा मिनिंग्स तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये दिलेला असू शकतो. अशा स्वरूपाचं प्रश्नाचं स्वरूप परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतं. किंवा काही ठिकाणी तुम्हाला एखादा सेंटेन्स दिलेला असेल आणि त्या सेंटेन्समध्ये त्या इडियम्सचा यूज त्या ठिकाणी झालेला असेल आणि तो जो काही पार्ट्स अंडरलाईन केलेला आहे त्या पार्ट्सचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. अशा स्वरूपाचा जो काही क्वेश्चन्स आहे, अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहे हे परीक्षेमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बऱ्याच जणांनी मला या ठिकाणी विचारलं होतं की सर, इडियम्स आणि फ्रेजेसचा स्टडी कशा पद्धतीनं करायचा, त्या कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की याचा जास्तीत जास्त वापर हा आपला इडियम्स आणि फ्रेजेसचा आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे काय, जेव्हा केव्हा तुम्ही इडियम्स आणि फ्रेजेसचा वापर करणार तर तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल्स या ठिकाणी क्रिएट करायचे आहे. त्याचबरोबर त्या ज्या काही इडियम्स आणि फ्रेजेस आहे त्याच्यासोबत तुम्हाला खेळायचं आहे. इट मीन्स तुम्हाला त्याचे स्वतःचे एक्झाम्पल्स या ठिकाणी क्रिएट करायचे आहे. विविध एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला त्याचा यूज या इडियम्स आणि फ्रेजेसचा या ठिकाणी सेंटेन्समध्ये करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा केव्हा तुम्ही इडियम्स आणि फ्रेजेस डिफरन्स बुक्समधनं या ठिकाणी रीड कराल, त्या वाचाल, तर त्या ठिकाणी त्याचा मिनिंग जो आहे तो मिनिंग्स तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये लक्षात ठेवायचा नाही, तो त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्येच तो इडियम्स आणि फ्रेज त्याचा जो काही मिनिंग आहे तो मिनिंग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर या ठिकाणी म्हटलं की अ फिश आउट ऑफ वॉटर, तर ही जी काही इडियम्स आहे याचा मिनिंग होतो अस्वस्थ वाटणे. तर हा अस्वस्थ वाटणे हा जो काही मिनिंग आहे हा आपल्याला या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचा नाही. तर अ फिश आउट ऑफ वॉटर इट मीन्स टू फील अनकम्फर्टेबल या स्वरूपाचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे त्याचा जो काही मिनिंग आहे तो मिनिंग तुम्हाला इंग्रजी भाषेमध्येच लक्षात ठेवायचा आहे. किंवा अक्ली झील ही जी काही एक इडियम्स आहे याचा जो काही मिनिंग्स आहे तो मिनिंग म्हणजे वीक पॉईंट, म्हणजे एखाद्याचा कमकुवत जो काही पॉईंट्स असेल, एखाद्याचा जो काही वीक पॉईंट आहे तो वीक पॉईंट आपल्याला ठिकाणी त्याचा मिनिंग इंग्रजी भाषेमध्येच लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स आहे हे महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी इडियम्स आणि फ्रेजेसच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओच्या पहिल्या पार्ट्समध्ये MPSCकडनं घेण्यात आलेले जे काही महत्त्वाचे इडियम्स आणि फ्रेजेस आहे त्याला आपण या ठिकाणी लगेचच सुरुवात करूया. ओके, तर पहिली महत्त्वाची जी काही इडियम्स फ्रेजेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला एक परत महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. या सिरीजमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019, कंबाईन ग्रुप बी 2019, ग्रुप सी 2019, त्याचबरोबर फॉरेस्ट प्रिलिमिनरी एक्झाम्स 2019, त्यानंतर इंजिनिअरिंगची जी काही प्री एक्झाम्स आहे 2019, त्याशिवाय नुकतीच झालेली अभियांत्रिकीची पूर्व परीक्षा 2019 या सर्व पेपरमध्ये आलेल्या इडियम्स आणि फ्रेजेस, म्हणजेच थोडक्यात 2019 मध्ये आलेल्या सर्व इडियम्स आणि फ्रेजेस या सिरीजमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019च्या परीक्षेमध्ये विचारलेल्या इडियम्स आणि फ्रेजेस पासून. तर तुम्हाला सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया की परीक्षेमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस कोणत्या विचारलेल्या आहे राज्यसेवा मुख्य परीक्षामध्ये. तर तुम्ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी ओपन केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 71 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की ज्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे 71 मध्ये की फिल इन द ब्लँक विथ द कोहेसिव्ह डिव्हाइस. तुम्हाला एक इथे ब्लँक्स दिलेली होती आणि या ब्लँक्समध्ये ती फ्रेज या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून त्या ठिकाणी सेंटेन्स पूर्ण करायचं होतं. सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा, द प्रॉब्लेम इज अ सिग्निफिकंट वन. आता यामध्ये बघा तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. नॉट विथ स्टँडिंग, दुसरा ऑप्शन आहे नॉट विथ स्टँडिंग, तिसरा ऑप्शन आहे नॉट विथ स्टँडिंग आणि चौथा आहे अदरवाईज.
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ही जी काही इडियम्स आणि फ्रेज आहे ही अगदी बरोबर आहे की नाही ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला याचा मिनिंग्स या ठिकाणी तर लक्षात ठेवायचा आहे, शिवाय त्या फ्रेझेसचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे. म्हणजे बरेच वेळा आयोग काय करतो, आपल्याला या ठिकाणी या स्वरूपाच्या ऑप्शन देऊन आपल्याला या ठिकाणी गोंधळलेली जी काही स्थिती आहे ती गोंधळलेली स्थिती आपली या ठिकाणी आयोग आपल्यासमोर या ठिकाणी क्रिएट करतो. तर नॉट विथ स्टँडिंग, नॉट स्टँडिंग किंवा नॉट विथ स्टँडिंग या ज्या काही फ्रेजेस आहे यातली करेक्ट जो काही आपला ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे आन्सर नंबर, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी जो काही 3 आहे तो आपला या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे नॉट विथ स्टँडिंग यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा स्पेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचा नाही, अशा स्वरूपाची ही फ्रेज या ठिकाणी आपल्याला आयोगाने या ठिकाणी दिलेली होती. आता नॉट विथ स्टँडिंग म्हणजे काय, तर हाऊ एव्हर किंवा इव्हन दो किंवा इन स्पाइट ऑफ म्हणजेच काय, तरी सुद्धा किंवा असे असले तरी या अर्थाने ही फ्रेज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. काय मिनिंग आहे या ठिकाणी नॉट विथ स्टँडिंगचा? नॉट विथ स्टँडिंग इट मीन्स हाऊ एव्हर, इव्हन दो ऑर इन स्पाइट ऑफ, म्हणजे असे असले तरी किंवा तरी सुद्धा किंवा तरीही या वेगवेगळ्या अर्थाने या फ्रेजेसचा वापर या ठिकाणी परीक्षेमध्ये केला जातो. आता ही जी काही फ्रेज आहे आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारली होती की ज्यामध्ये तुम्हाला नॉट विथ स्टँडिंग म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी आन्सर आहे. द प्रॉब्लेम इज सिग्निफिकंट वन, म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, असे असले तरी ती जी काही समस्या आहे ती समस्या कशी आहे, सिग्निफिकंट आहे. सिग्निफिकंट म्हणजे काय, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला होता. एक मित्रांनो लक्षात ठेवा, नॉट विथ स्टँडिंग ही जी काही फ्रेज आहे ही फ्रेज आपल्याला 3 प्रकारे म्हणजे सेंटेन्समध्ये 3 प्रकारे ती वापरली जाते. ॲज अ प्रिपोजिशन, ॲज अ कंजंक्शन किंवा ॲज अ ॲडवर्ब म्हणून तिचा वापर हा सेंटेन्समध्ये केला जाऊ शकतो. आता कशा प्रकारे केला तो त्याचे आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी बघूया की ॲज अ प्रिपोजिशन म्हणून सुरुवातीला ही फ्रेज कशा प्रकारे वापरली जाते. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, नॉट विथ स्टँडिंग हर इंजुरी शी केप्ट ऑन प्लेइंग. या सेंटेन्समध्ये सुरुवातीलाच नॉट विथ स्टँडिंग ही इडियम्स आपण या ठिकाणी वापरलेली आहे की जिचा वापर हा सेंटेन्समध्ये ॲज अ प्रिपोजिशन म्हणून झालेला आहे नामाच्या पूर्वी. हर इंजुरी हा जो काही आपला ऑब्जेक्टचा पार्ट आहे याच्या पूर्वी आपण नॉट विथ स्टँडिंग ही फ्रेज इथे यूज केलेली आहे. तर इथे तो ॲज अ प्रिपोजिशन म्हणून त्याचा यूज झालेला आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा, ॲज अ कंजंक्शन म्हणून या फ्रेजचा वापर आपण ॲज अ कंजंक्शन म्हणून या फ्रेजचा वापर आपण सेंटेन्समध्ये करू शकतो. नॉट विथ स्टँडिंग ही इज अ रिच, ही डज नॉट वेअर एक्सपेन्सिव्ह क्लॉथेस. ओके, सो आपल्याला इथे लक्षात येते की ही इज अ रिच हा जो वाक्याचा मेन पार्ट आहे आणि पुढे दिलेला आहे ही डज नॉट वेअर एक्सपेन्सिव्ह क्लॉथेस. तो जरी रिच असला तरी पण तो सुद्धा एक्सपेन्सिव्ह क्लॉथेस या ठिकाणी वेअर करत नाही किंवा त्या ठिकाणी तो परिधान करत नाही. तर हे जे काही मुख्य वाक्य आणि गौण वाक्य आहे यांना जोडण्यासाठी नॉट विथ स्टँडिंग या फ्रेजचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे ॲज अ कंजंक्शन म्हणून. ओके, सो हे लक्षात येत आहे. आता तिसऱ्या सेंटेन्समध्ये बघा, इट वॉज रेनिंग नॉट विथ स्टँडिंग आय रिच देअर ऑन टाइम. या सेंटेन्समध्ये पण सुद्धा याचा जो काही यूज आहे हा ॲज अ ॲडवर्ब म्हणून केलेला आहे. आता बघा, इट वॉज रेनिंग नॉट विथ स्टँडिंग आय रिच देअर ऑन टाइम. तिथे पाऊस पडत होता तरी सुद्धा मी त्या ठिकाणी तिथे वेळेवरती पोहोचलो. म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचं एक्झाम्पल आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. इथे काहीतरी विरोधाभास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हे कॉन्ट्रॅक्ट हा जो काही ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅक्टचं हे जे काही सेंटेन्स आहे यामध्ये ॲज अ ॲडवर्ब म्हणून नॉट विथ स्टँडिंग या फ्रेजचा वापर या ठिकाणी सेंटेन्समध्ये केलेला आहे. सो लक्षात येत आहे, अशा पद्धतीने ही जी काही पहिली फ्रेज आपण या ठिकाणी बघितली आणि यामध्ये या फ्रेजचा वापर हा ॲज अ प्रिपोजिशन, ॲज अ कंजंक्शन किंवा ॲज अ ॲडवर्ब म्हणून सेंटेन्समध्ये केला जाऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये बघितलं तर क्वेश्चन नंबर 81 हा जो काही पुढचा क्वेश्चन्स आहे यामध्ये आपल्याला एक फ्रेज परीक्षेमध्ये विचारली होती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये. त्यामध्ये बघा क्वेश्चन्स काय होता, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनेड इडियम. आता इथे बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं आपल्याला, ब्लँक्स दिली होती. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक सेंटेन्स दिलं आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला इडियम्स या ठिकाणी अंडरलाईन करून दिलेले आहे आणि त्याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सो अशा प्रकारचं पण प्रश्नाचं स्वरूप परीक्षेमध्ये असू शकतं. प्रश्न बघा, व्हेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6 and 7. ॲट 6 and 7 अंडरलाईन केलेला महत्त्वाचा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता इथे जो काही अंडरलाईन केलेला पार्ट आहे ॲट 6 and 7 हा जो काही पार्ट्स आहे याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला होता. पर्याय दिलेले होते तुम्हाला, इन डिसऑर्डर, इन ॲप्रोप्रिएट पोझिशन, इन ऑर्डर ऑर इन डार्कनेस. तर यामध्ये हा जी काही इडियम्स आहे याचा जो काही मिनिंग्स होतो याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके,
किंवा इन डिसऑर्डर हा आपला या ठिकाणी करेक्ट मिनिंग आपल्याला या फ्रेजचा या ठिकाणी सांगता येईल. ओके, सो ॲट 6 अँड 7 ही जी काही फ्रेज आहे ही लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं आहे की त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ॲट 6 आहे. ओके, त्यानंतर 7 म्हणजे इथे तुम्हाला एस या ठिकाणी ॲड केलेला आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की ॲट 5 अँड 7 किंवा 4 अँड 6 या स्वरूपाची पण फ्रेज तिथे विचारत होते. तर ही अगदी चुकीची फ्रेज आहे. करेक्ट फ्रेज काय ॲट 6 अँड 7 आणि याचा मिनिंग काय होतो इन अ स्टेट ऑफ टोटल कन्फ्युजन. इन अ स्टेट ऑफ टोटल कन्फ्युजन म्हणजे अगदी गोंधळलेली स्थिती असणे किंवा इन डिसऑर्डर अत्याव्यस्त असणे या स्वरूपामध्ये ही फ्रेज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. किंवा मी जर या ठिकाणी म्हटलं की एक एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊया की मिसेस पाटील इज ॲट 6 अँड 7 सिन्स द डेथ ऑफ हर हजबंड. ओके, म्हणजे मिस्टर पाटील्स जे आहेत त्यांची जी काही स्थिती आहे ती कशी झालेली आहे अत्यंत अस्ताव्यस्त झालेली आहे केव्हापासनं जेव्हा त्यांचे जे काही हजबंड आहे त्यांच्या हजबंडची डेथ झाल्यापासनं. ओके, सो अशा प्रकारचं हे जे काही सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये आपण ॲट 6 अँड 7 या फ्रेजचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर ही फ्रेज आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 88. जर तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 88 नंबरला हा क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी आयोगाने विचारलेला होता की ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनेड इडियम्स. इथे बघा सेंटेन्स दिलेलं होतं. इथे पण आपल्याला एक सेंटेन्स दिलं आणि त्या सेंटेन्समध्ये एक इडियम्स दिलेली आहे. त्या इडियम्सचा आपल्याला या ठिकाणी मिनिंग ओळखायला सांगितला होता. व्हेन इट कम्स टू जिओग्राफी ही सर्टेनली नोज हिज स्टफ. इडियम्स कुठली आहे नोज हिज स्टफ. ही इडियम्स आपल्याला या ठिकाणी याचा मिनिंग्स जो आहे तो मिनिंग्स आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेला होता. ओके, तर नो हिज स्टफ्स म्हणजे काय टू हॅव गुड नॉलेज. टू हॅव गुड नॉलेज एखाद्या विषयाची सखोल माहिती असणे या अर्थाने ही फ्रेज आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. किंवा अ लॉट अबाउट समथिंग एखाद्या गोष्टीबद्दल अधिक सखोल माहिती आपल्याला माहिती असणे या अर्थाने या फ्रेजचा मिनिंग आहे. तर अशा स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारला होता प्रश्न क्रमांक 88 मध्ये. आता आपण यावरती पण एक एक्झाम्पल्स वेगळं घेऊ शकतो की आय वॉज व्हेरी इम्प्रेसेड बाय अवर टीचर ही रिअली नोज हिज स्टफ. ओके, जेव्हा मी या ठिकाणचं हे एक्झाम्पल्स या ठिकाणी रीड करेल तुम्हाला लक्षात येईल की आय वॉज व्हेरी इम्प्रेस मी खूप इम्प्रेस झालेलो होतो बाय अवर टीचर्स आमचे जे काही शिक्षक आहे त्या शिक्षकांच्या प्रती मी खूप इम्प्रेस या ठिकाणी झालेलो होतो. ही रिअली नोज ही स्टफ त्यांना त्यांच्या त्या विषयाची अत्यंत खूप सखोल माहिती आहे. त्यांच्या या सखोल माहितीबद्दल मी या ठिकाणी अत्यंत त्यांच्या प्रती इम्प्रेस झालेलो होतो. अशा स्वरूपाचं हे एक्झाम्पल्स आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर याही स्वरूपाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिला जाईल त्या सेंटेन्समध्ये इडियम्स दिली असेल त्याला अंडरलाईन केलेलं असेल आणि त्याचा मिनिंग्स आपल्याला ठिकाणी ओळखायचा आहे या स्वरूपाचाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक जो काही 90 आहे त्या 90 मध्ये आपल्याला ठिकाणी लक्षात येईल की त्यावरती इडियम्स आणि फ्रेजेसचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इथे बघा प्रश्न कसा होता चूज द करेक्ट एक्सप्रेशन्स योग्य एक्सप्रेशन्स ओळखा. एकूण 3 सेंटेन्स दिलेले आहे. ॲज अ चीप ॲज अ सँड, बी सेंटेन्स ॲज अ गे ॲज अ लार्क आणि सी सेंटेन्स ॲज अ डेड ॲज अ मटन. आता या तिन्ही पण ज्या काही आहेत या तिन्ही पण सुद्धा इडियम्स आहेत. परंतु यातली महत्त्वाची म्हटल्यापेक्षा जी करेक्ट कुठली आहे ती करेक्ट आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायची आहे. तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलं की आयोग काय करतो आपल्याला इडियम्स आणि फ्रेजेसवरती त्याचा केवळ मिनिंग विचारत नाही किंवा तो फक्त फिल इन द ब्लँक्समध्ये विचारत नाही तर तुम्हाला त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर या ठिकाणी रॉंगली त्या ठिकाणी दिलेलं असू शकतं. त्यामध्ये स्पेलिंग पण सुद्धा मिस्टेक असू शकतात. तर हे जे काही स्पेलिंग मिस्टेक असणाऱ्या इडियम्स आणि फ्रेजेस आहेत त्या पण सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. आता यावरती हा प्रश्न विचारलेला होता. एकूण 3 सेंटेन्स यामध्ये दिलेले होते. ॲज अ चीप ॲज अ सँड ॲज अ गे ॲज अ लार्क किंवा ॲज अ डेड ॲज अ मटन. तर यातली करेक्ट फ्रेज कुठली आहे किंवा यातल्या करेक्ट फ्रेजेसचा पर्याय कोणता आहे तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आन्सर ऑप्शन बघा. पर्याय क्रमांक 1 दिलेला होता ए आणि सी, दुसरा बी आणि सी, तिसरा होता ओनली सी आणि चौथा होता ऑल करेक्ट किंवा ए बी आणि सी हे सर्व या ठिकाणी करेक्ट आहे. तर यातलं करेक्ट आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. केवळ बी आणि सी नंबरची जी काही फ्रेज आहे ती आपली या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे काय पर्याय क्रमांक म्हणजे ए नंबरचं जे काही सेंटेन्स आहे किंवा ए नंबरची जी काही फ्रेज आहे ती आपली या ठिकाणी रॉंगली स्पेल्ड झालेली होती. मग करेक्ट काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी बघा ॲज अ
चीप ॲज अ सँड असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं. तर ॲज अ चीप ॲज अ सँड नाही आहे, तर ॲज अ चीप ॲज अ डर्ट या स्वरूपाची ही फ्रेज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ॲज अ चीप ॲज अ डर्ट, DIRT. याचा जो मिनिंग होतो ॲज अ चीप ॲज अ डर्ट म्हणजे काय, व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह. इट मीन्स अगदी स्वस्त, खूप म्हणजे या ठिकाणी कवडीमोल किमतीचे, या अर्थाने ॲज अ चीप ॲज अ डर्ट ही फ्रेज आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये यूज केली जाते. तर यावरती हा प्रश्न विचारलेला होता. प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. काही वेळा स्पेलिंग मिस्टेक असतात. ओके, तर या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. आता ह्या फ्रेजेसचा जो काही वापर आहे हा आपल्याला वापर या ठिकाणी सेंटेन्समध्ये पण करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ आय से आय बाउट दिस सेलफोन डर्ट चीप बट नॉट वर्किंग द वे आय वॉन्ट. ओके, लक्षात येत आहे की मी या फ्रेजचा वापर कशा पद्धतीने माझ्या डेली रुटीन लाईफमध्ये केलेला आहे. आय बाउट दिस सेलफोन, मी हा माझा जो सेलफोन आहे हा या ठिकाणी खरेदी केला होता, विकत आणलेला होता. कसा आणलेला होता, डर्ट चीप, अगदी स्वस्तामध्ये. ओके, बट नॉट वर्किंग द वे आय वॉन्ट, मला ज्या पद्धतीनं तो वर्क करायला पाहिजे त्या पद्धतीने तो या ठिकाणी वर्क करत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही डेली रुटीन लाईफमध्ये या फ्रेजेसचा वापर तुम्ही सेंटेन्समध्ये करू शकता. बाकीच्या ऑप्शन मध्ये पण बघूया आपण. गे ॲज अ लार्क ही या ठिकाणी फ्रेज दिलेला होता. त्याचा मिनिंग होतो हॅपी ॲज अ लार्क, म्हणजे जो काही लार्क इट मीन्स चंडोल पक्षी, तर त्या चंडोल पक्षीप्रमाणे अत्यंत आनंद होणे या अर्थाने ॲज अ लार्क ही फ्रेज वापरली जाते. त्यानंतर ॲज अ डेड ॲज अ मटन ही जी काही फ्रेज आहे म्हणजे कम्प्लिटली डेड किंवा टोटली अनसक्सेसफुल या अर्थाने पण ॲज अ डेड ॲज अ मटन ही फ्रेज सेंटेन्समध्ये यूज केली जाते. कम्प्लिटली डेड म्हणजे काय, पूर्णपणे मृत, किंवा टोटली अनसक्सेसफुल म्हणजे काय, पूर्णपणे अपयशी. या अर्थाने ॲज अ डेड ॲज अ मटन ही फ्रेज सेंटेन्समध्ये यूज केली जाते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 91 तुम्हाला यामध्ये दिसेल. 91 मध्ये पण तुम्हाला या ठिकाणी फ्रेज विचारलेली होती. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनेड इडियम इन द सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलं, त्या सेंटेन्समध्ये जी काही इडियम्स विचारलेले आहे त्याचा मिनिंग्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता इडियम्स सेंटेन्स बघा काय होतं. ऑल द वॉर्निंग फेल ऑन स्टोनी ग्राउंड. ऑल द वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. पर्याय होते व्हेरी केअरफुली लिसन, वेअर इग्नोर, वेअर फॉलो आणि वेअर रिपीटेड. आता फेल ऑन स्टोनी ग्राउंड याचा जो काही मिनिंग होतो टू बी इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करणे, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या अर्थाने ही फ्रेज या ठिकाणी सेंटेन्समध्ये विचारली जाते. फॉर एक्झाम्पल, मी जर या ठिकाणी म्हटलं की हिज मदर ट्राय टू वॉर्न हिम बट हर वर्ड्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. म्हणजे काय की तिची, त्या व्यक्तीची जी काही असेल, फॉर एक्झाम्पल XYZ एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीची जी काही आहे ती या व्यक्तीची आई या ठिकाणी खूप प्रयत्न करीत होती त्याला समजून सांगण्याबद्दल, परंतु बट हर वर्ड्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड, परंतु तिच्या शब्दांकडे या ठिकाणी काय करण्यात आलं, दुर्लक्ष करण्यात आलं. अशा पद्धतीची ही जी काही फ्रेज आहे ही या फ्रेजेसचा वापर आपल्याला डेली रुटीन लाईफमध्ये करायचा आहे, तरच आपल्याला या ठिकाणी या फ्रेजेस लक्षात ठेवता येईल. ओके.